विश्वा अप्पा आई निघतो का? अजून थोडा थांबला असतास तर. अगं आई ठीक आहे. अप्पा नमस्कार करतो. निघतोय कॉलेजला. काळजी घ्या. विश्वा हा जरा थांबा, जाऊ नकोस. आलेच. काय आता? थांब म्हटलं ना. आले. बाबा अरे एवढी कसली घाई आहे? कालच आलायस ना. अजून काही दिवस राहिला असतास तर बरं वाटलं असतं. हो बाबा, उद्या कॉलेजमध्ये एक इव्हेंट आहे, त्यामुळे जावंच लागतंय. इव्हेंट? हे बघ, ते नाटक गाणं वगैरे सगळं ठीक आहे, पण अजून काही गोष्टी करत जाऊ नकोस. अभ्यासाकडे लक्ष दे, कारण आपल्या घराण्यात पहिला नंबर कधी कोणी सोडला नाही आणि आता ती जबाबदारी तुझ्यावर आहे. हो बाबा. विश्वा हे नारळाच्या वड्या आवडतात ना तुला? नारळाच्या वड्या पण 3-4 दिवसात संपव. अगं त्या आधीच फस्त होतील. चल बाबा येतो. बाय. आलेच. कदाचित आमचा नंबर नसेल. मी रेणुका गाडे पाटील बोलते, सिंचनाची आई. अगं बाई, रेणुकाताई कशा आहात? नाही, भावनाच्या आयुष्यात सध्या जे काही घडलं ते कानावर आलं. सिंचनाकडून समजलं जे काही घडलं ते फार वाईट घडलं. हो ना. आम्ही पण अजून त्या धक्क्यातनं सावरतोच आहे. आम्ही भेटायला आलो तर चालेल का? अहो, असं विचारताय काय? तुमच्या लेकीचं घर आहे, तुम्ही केव्हाही येऊ शकता. नाही, मागच्या वेळी तुम्ही घरी आला होता तेव्हा. रेणुकाताई, ते झालं गेलं विसरून जा आता. अहो, तुम्हाला स्वतःहून असं वाटतंय की इथे येऊन आम्हाला भेटावं, हेच आमच्यासाठी खूप आहे बघा. तुम्ही या, आम्ही वाट पाहतोय. ठीक आहे, मग आजच येतो आम्ही. निघालो की कळवतो. बर. लक्ष्मी, वेंकी मामा, तू काय बोलतो ते काहीच नाही कळत मला. ए व्यंक्या, तू काय म्हणतो तिला काही कळत नाही. मी सांगते तुला काय म्हणायचं ते. हा आनंदी बाळा, व्यंकी मामा म्हणतोय तुला सगळ्यांना हसवायचं आहे का नाही? हा, मग त्याच्याकडे एक आयडिया आहे. कसली आयडिया? तुझ्या आजी कशी तुला खाऊ भरवायची, हा तसं तू लक्ष्मी आजी, भावना आई आणि वीणा मामीला भरवायचं. आपण खूप मज्जा करूयात. हा चालेल तुला? या लक्ष्मी, बसा ना. बसा बसा. अरे आलात तुम्ही? नमस्कार. नमस्कार. सुखी. मी सिंचनाला बोलवतो. सिंचना म्हणालीच तुम्ही येताय. आणि आई बाप्पा आलेत, ये ना लवकर. आले? हो आले. आले. आई, सिंचना, पप्पा. आई बस ना. पप्पा बसा. पप्पा, ही माझी आजी. सुखी राहा. आणि तो माझा मोठा भाऊ संतोष दादा. आणि हा त्याचा मुलगा वरद. आणि या वीणा वहिनी. नमस्कार. हा कोण? व्यंकी, माफ करा,
त्याला बोलता येत नाही. आमचा मोठा मुलगा आहे. नाही, मोठा म्हणजे दत्तक घेतलेला आहे, सख्खा नाही. संतोष, वीणा, अगं चहाचं बघतेस ना? होय. आई मी आणते चहा. पप्पा वहिनी वा, चहा एकदम 100 नंबरी झालाय. मी केलाय चहा. तसं आम्ही सिंचनाला काहीच काम करू देत नाही. तुम्ही जसं जपायचात ना अगदी तसंच, तशीच काळजी घेतो आम्ही तिची. लक्ष्मीताई, भावना दिसत नाहीये. कुठे बाहेर गेलीये का? हो, आनंदीला घेऊन डॉक्टरांकडे गेली आहे. तुम्ही त्या पोलिसांना सांगून त्या गाडी उडवणाऱ्याला शिक्षा का नाही करत? आतापर्यंत काही चौकशी झाली नाही म्हणजे नक्कीच कोणीतरी मोठा माणूस होता तो. हा, नाही तर पब्लिकने सोडलं असतं.